प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. एक शरीर झालो प्रभू येशू आणि मी, द्राक्षारसन भाकरी अर्पितो स्वामी. ऐक्यासाठी परमेश्वराने आपल्याला पाचारण केलेलं आहे. दुर्दैवाने ऐक्याऐवजी फुटीचा मार्ग परमेश्वर स्वीकारत असतो. खुद्द परमेश्वराने देखील माणसाला स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण करून सातत्याने त्याच्याशी एकरूप होण्यासाठी त्याला पाचारण केलेलं आहे. इतकंच नाही तर माणसांमध्ये देखील ऐक्य सांधलं जावं अशी परमेश्वराची योजना आहे. त्याची सुरुवातच मुळात त्याने पती पत्नीपासून केली की ती दोघे वेगवेगळी नसून एक देह होतील. अशा प्रकारे परमेश्वराने त्यांची निर्मिती केलेली आहे. त्याही नंतर त्यांच्या पोटी जन्मणारी बालकं ती देखील त्यांच्याशी एकनिष्ठ आणि एकरूप व्हावीत, एकजीव व्हावीत म्हणून कुटुंबाची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे. समाजामध्ये, गावपरिवारामध्ये, कुटुंबामध्ये, राज्यामध्ये, राष्ट्रांमध्ये आणि संपूर्ण जगामध्ये ऐक्याचं वातावरण निर्माण व्हावं अशी परमेश्वराची योजना आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यासाठी एक मेंढपाळ, एक कळप अशा प्रकारची संकल्पना बोलून दाखवतो. परंतु दुर्दैवाने इस्रायलच्या काळापासून फूट पडण्याचा माणसाचा स्वभाव अगदी स्पष्टपणे दिसून आलेला आहे. शल्मोनाचं एक अखंड असं इस्रायली राष्ट्र, परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्याच राष्ट्राचे 2 तुकडे पडले. उत्तरेकडे इस्रायल आणि दक्षिणेकडे यहुदा. त्या इस्रायलची राजधानी शोम्रोन, यहुदाची राजधानी जेरुसलेम. इस्रायलकडे 10 वंश, यहुदाकडे फक्त 2 वंश. यहुदाकडे होतं मंदिर, इस्रायलकडे होती बेथेल येथील सोनेरी वासरांची वेदी. अशा प्रकारे सरळ 2 तुकडे पडले. त्याविषयीचंच वक्तव्य आजच्या पहिल्या वाचनामध्ये करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे फूट पडण्याचा माणसाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव तोपर्यंत टिकून राहिलेला आहे. अगदी आदाम एवेच्या काळापासून त्याला सुरुवात झालेली की जेव्हा एवेने पाप केलं तेव्हा आदामाने तिला दोष दिला. त्या दोघांमध्ये फूट पडली. काहीन आणि आबेल ह्यांच्यामध्ये फूट पडली. त्याच्याही नंतर फूट पडतच गेली. अब्राहम आणि लोट ह्यांच्यामध्ये फूट पडली. याकोब आणि येसाव ह्यांच्यामध्ये फूट पडली. मोशे आणि त्यांच्याबरोबर असलेले इतर सहकारी ह्यांच्यामध्ये देखील फूट पडली. आणि पुढे फूट पडण्याचा प्रघात अखंडितपणे सुरूच राहिला. ख्रिस्त सभेमध्ये देखील फूट पडली. पौरात्य ख्रिस्त मंडळ्या, पाश्चिमात्य ख्रिस्त मंडळ्या अशा प्रकारची उभी फूट पडली. त्याही नंतर कॅथलिक आणि प्रोटेस्टंट अशा प्रकारचीही एक फार मोठी भेग ख्रिस्त सभेला भेदून गेली. म्हणजे फूट पडण्याचा हा प्रघात अखंडितपणे सुरू आहे. माणसाने मात्र स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की माझ्या शब्दाने, माझ्या वागणुकीने, माझ्या जीवनशैलीने फूट पडत आहे की ऐक्य सांधलं जात आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज एका मुक्या बहिऱ्या माणसाला बरं करतो. बरं करण्यासाठी तो गावाच्या बाहेर त्याला घेऊन जातो. त्याचं कारण असं की गावामध्ये जे काही सुरू आहे ते त्याचा परिणाम ह्या माणसावरती होऊ नये. इतकंच नाही तर इतरत्र कधीकधी तो सांगत असतो की ह्या गावात पुन्हा पाऊल टाकूच नको. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की जिथे फूट पडण्याचा स्वभाव आहे तिथून आपण जरा दूरच राहिलं पाहिजे. पवित्र आत्मा ऐक्यासाठी पाचारण करतो. सैतान मात्र फूट पाडण्याचा स्वभाव घडवत राहतो. म्हणून आपण
पवित्र आत्म्याकडे सदैव ऐक्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो.